नमस्कार, जनवर्धा बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. देशात काल मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेल्या जीएसटी कायद्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत. जीएसटीमुळे कटिंग चहा महागला. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे अंमली पदार्थ विरोधी मोहीम विद्यार्थ्यांनी परिकारात्मक राक्षसाची होळी. एसबीआय बँकेची मानवतेच्या तोंडावर काळ फसवणारी सुविधा. मोबाईल चोरांच्या टोळी डिप्लोमा धारकाचा समावेश. एक जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवडींचा निर्धार. MIT स्कूल आणि सिव्हिल सर्व्हिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने UPSC स्पर्धा परीक्षा 2016 मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा. पुणेरी मिसळसाठी प्रसिद्ध असलेले भवानी पेठेतील वाटेश्वर भवन यांची दुसरी शाखा कोथरूड मधील कर्वेनगर येथे सुरू होणार. ठळक घडामोडींनंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र. देशात काल मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेल्या जीएसटी कायद्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. देशात काल रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या जीएसटी कायद्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मध्यरात्री 12 वाजता फटाक्याची आतिषबाजी करत आनंद महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती देखील लक्षणीय होती. यावेळी पुणे भाजपाचे शहराध्यक्ष देखील उपस्थित होते. जीएसटी हा भारतीय जनतेच्या फायद्याचा असून त्यांचा लाभ हा सामान्य जनतेला होणार असून त्यांचे फायदे समजण्यास थोडा उशीर लागेल, परंतु याचा फायदा नक्कीच लक्षणीय असेल, असे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले. स्वागत असो, स्वागत असो, स्वागत असो, स्वागत असो, स्वागत असो, स्वागत असो. देशाच्या इतिहासातला अर्थकारण आणि कर विषयक प्रणालीचा हा एक ऐतिहासिक दिवस आहे. जगात फार मोठ्या प्रमाणावर अनेक देशात जीएसटी कार्यान्वित आला. दुर्दैवाने भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळा कर आणि त्यामुळे अस्थिरता असायची. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात व्यवसाय जायचे, उद्योग जायचे आणि राज्यांमध्ये स्पर्धा लागायची. या सगळ्याच्या मागे एका देशातले नागरिक सारखे आहेत. त्यांना देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेल्यास वस्तूवरचा कर हा सारखा अपेक्षित असतो आणि म्हणून खूप विचार करून माननीय नरेंद्रजी मोदी असतील, आमचे फायनान्स मिनिस्टर अरुणजी जेटली आहेत आणि अनेक तज्ज्ञ मंडळी एकत्र बसली आणि त्याने हा निर्णय केला आणि निर्णय सर्वसंमतीने केला. सगळ्यांच्या संमतीनं निर्णय करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये देशाची प्रगती आहे, ग्राहकांचे हाल, ग्राहकांना एक रास्त भाव आणि मला तर खात्री आहे की अशा या धोरणामुळे महागाई कमी होणार आहे, कर चुकवेगिरीला आळा बसणार आहे आणि कॅश ट्रान्झॅक्शन कमी होणार आहे. सुरुवातीला थोडासा त्रास अपेक्षित आहे. केंद्र सरकारला धन्यवाद दिले पाहिजेत की राज्यात जेवढा कर गोळा व्हायचा त्याच्यापेक्षा कमी कर जर गोळा झाला तर 5 वर्ष केंद्र सरकार त्याची परिपूर्ती करणार आहे आणि त्यामुळे राज्याचा तोटा तर काहीच नाही, राज्याचा फायदा आहे. देशाच्या विकासाला चालना मिळेल.
एक करविषयक क्रांती भारतामध्ये आजपासून सुरू होते आणि मला असं वाटतं की ही आनंदाची गोष्ट आहे. याच्याकरता अनेकांनी कष्ट केले, अनेकांनी प्रयत्न केले, अभ्यास केला आणि त्या सगळ्यातून हा GST सेवाविषयक कर ह्याची निर्मिती झाली देशामध्ये. जगात ती आधीच झाली होती. म्हणजे जकात हा विषय आपल्याच देशात होता, बाकी होता कुठेच राहिला नव्हता. एक इथिओपियात होता, तोही गेला होता. मग आपणही त्याची सुरुवात केली आणि आज देशभरची जकात गेलेली आहे. एक कर प्रणाली GSTच्या माध्यमातून लागलेली आहे आणि देश व्यापार आणि आर्थिक स्थितीत ह्याच्या पुढच्या काळात झपाट्याने प्रगती करेल आणि नागरिकांना देखील समान दराने सगळीकडे कर मिळतील, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आम्ही सगळे पुणेकर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष योगेश गोगावले इथे आहेत, पुण्याच्या महापौर आहेत, माझे सगळे नगरसेवक आहेत. मी पालकमंत्री या नात्याने या कराचं मनापासून आनंदाने स्वागत करतो आणि पुणेकरांनी ही कर प्रणाली आपण स्वतः अंगीकारावी आणि सरकारला सहकार्य द्यावे. त्यातून काही अडचणी आहेत, काही दिवसांनी परत ह्याच्या संदर्भात केंद्रीय नेते बसणार आहेत आणि आलेल्या अडचणींवर मात करण्याची देखील संधी आहे. अशी परिषद दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी दिल्लीत होत राहील. माझे व्यापारी देखील त्याचं स्वागत करत आहेत आणि म्हणून सारं पुणं त्या GSTचं स्वागत करत आहे, हे मी आपल्याला आनंदाने सांगतो. असं आहे की एखादी नवीन कर प्रणाली येते तेव्हा त्याच्या संदर्भामध्ये प्रबोधन करणं आवश्यक असतं आणि सरकार ओपन आहे. असं वाटलं की काही आपलं ह्याच्यात चुकतं आहे तर सरकार त्याच्याप्रमाणे बदल करायलाही तयार आहे. त्यामुळे निश्चितपणे याची माहिती, व्यापाऱ्यांचे मेळावे, कार्यपद्धती, त्याच्या सिस्टीम्स या सगळ्या सरकारी खात्यामार्फत आणि काही NGOज देखील ह्याच्या संदर्भात काही भाषणं देऊन, लेक्चर देऊन, शंका कुशंका असतील त्या बाजूला करतायत. मला असं वाटतं की सर्वदूर ह्याचं स्वागतच होते. आम्ही विरोधी पक्षाला सोबत घेतलं होतं. GSTच्या सर्व मिटिंगला ह्याच्या आधी विरोधी पक्ष होता, काँग्रेस सकट होता. राज्यसभेत, लोकसभेत एकमताने मतदान झालेलं आहे, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही. उलट आजच्याही आनंदोत्सवात दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना बोलवलं होतं, ते आले नाहीत. हा त्यांचा प्रश्न आहे, बोलवणं आमचं काम आहे. मला असं वाटतं की चांगल्या कामाला सगळ्यांचं सहकार्य लागेल. ते आज येवोत किंवा न येवोत, आम्ही सर्वच पक्षांना या निमित्ताने धन्यवाद देतो. GSTमुळे कटिंग चहामध्ये 1 रुपयाची वाढ झाली आहे. GST कर रचना लागू झाल्यामुळे सामान्य माणसाला फायदा होईल, त्याचा अच्छे दिन येतील असे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी नाक्यावर हॉटेलच्या बाहेर उभे राहून वाफळता कटिंग चहा होटांवर लावून दिवसाची सुरुवात करणाऱ्यांना मात्र GSTचा खराब अनुभव येणार आहे. कारण कटिंग चहाची किंमत 1 रुपयाने वाढली आहे. GSTमुळे सामान्यांना प्रिय असणारा कटिंग चहा महागला आहे. काल रात्री 12च्या नंतरनं GST सर्व वस्तूंवरती लागू करण्यात आली आहे. तसंच त्याचप्रमाणे चहावरती पण GST लागू करण्यात आली आहे. पुणेकरांना अतिप्रिय असणारा चहा आता 1 रुपयाने महागला आहे. आपल्याबरोबर हा एक मुलगा आहे, त्याला आपण विचारूया की चहामध्ये 1 रुपया वाढ झाली आहे, काय त्याचं म्हणणं आहे. GST विषयी काय सांगशील? GST ठीक आहे, पण रेग्युलर गोष्टींवर वाढायला नाही पाहिजे. GST काही पर्टिक्युलर गोष्टींवर ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर काही गरज नाही. हां, समाधानकारक तर आहेच. GSTमुळे संपूर्ण देशामध्ये आनंदोत्सव साजरा केला जातो. GSTमुळे वस्तू सर्वत्र एकाच किमतीमध्ये मिळणार आहेत, परंतु ज्या आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत त्याच्यावरती GST आकारायला नाही पाहिजे होती, असं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे अंमली पदार्थ विरोधी मोहीम विद्यार्थ्यांनी प्रतिकारक राक्षसाची होळी केली. आनंदवन व्यसनमुक्ती आणि पूर्व व्यसन केंद्रातर्फे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थाच्या राक्षसाची प्रतिकारात्मक होळी केली. दारू, गुटखा, चरस, गांजा यासारख्या व्यसनाधीकडे नेणाऱ्या गोष्टींच्या राक्षसाची दहन यावेळी करण्यात आले. तसेच मी सुद्धा व्यसनाधीनतेपासून दूर राहून इतरांनाही त्यापासून दूर ठेवण्याकरिता प्रयत्न करेन अशी शपथ यावेळी रात्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली. बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेचे पुना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणेश ट्रस्ट ज्युनियर कॉलेज येथे
ही प्रतिकारात्मक होळी करण्यात आली। यावेळी अविनाश ताकवले, सचिन वाघमारे, उमेश सरगर, विनोद महाजन, दिलीप लंके, आनंदवन मुक्त व्यसन केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर अजय दुधाणे, राजन चांदेकर, गणेश गावडे, प्रकाश धिडे, प्रमोद शेळके, राहुल आवटे आदी उपस्थित होते। कार्यक्रमात महाविद्यालयातील युवक युवती आणि आनंदवनाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। 26 जून जागतिक अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व इतर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आणि आज सरस्वती मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं आज आम्ही व्यसनाच्या राक्षसाची होळी केलेली आहे। कारण हा आमचा जो अभियान चाललं होतं व्यसनमुक्ती अभियान हे 25 ते 30 जून दरम्यान आम्ही हे अभियान घेतलं होतं। वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये पहिल्यांदा 25 तारखेला पूर्वसंध्येला आम्ही गुडलक चौक येथे पथनाट्याच्या माध्यमातून याची सुरुवात केली आणि आज व्यसनाचा राक्षस याच्यात अंमली पदार्थ म्हणजे चरस, गांजा, अफू, हेरोईन, कोकेन, मॅफेन, नवीन आलेले MD किंवा म्याव या नावाने जी नवीन ड्रग्स प्रसिद्ध आहेत, या ड्रग्सची आज या विद्यार्थ्यांच्या हस्ते होळी करण्यात आली आणि यातून आम्ही त्यांनी व्यसनमुक्त राहण्याचा संदेश तर देता येतेच, पण आज यातनं की अशी होळी करून प्रतिकात्मक होळी करून आम्ही त्याचा निषेध करतो आहोत आणि या अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर निर्बंध लागावेत एवढीच आमची या माध्यमातून इच्छा आहे। माझे नाव सिमरन घोडके। आता आपण हल्ली पाहतो की तरुण वर्ग खूपच अंमली पदार्थाच्या आहारी जात आहे, त्याच्याने येणारी पिढीचाही परिणाम होत आहे। त्यामुळे आम्ही तरुण पिढीला, येणाऱ्या पिढीला हा संदेश देऊन ही होळी आम्ही आत्ता इथे पेटवलेली आहे, जेणेकरून व्यसन अगदी मिटलंच पाहिजे ह्या प्रकारे आम्ही याचा संदेश निर्माण केला आहे। अनिल बोराटे, व्यसनमुक्ती म्हणजे ह्या दृष्टीने हा कार्यक्रम आपण स्कूलमध्ये नाईट स्कूलला घेतलेला आहे आणि ह्या कार्यक्रमानिमित्त असा संदेश जातो की बाबा कोणी तरुण मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये किंवा व्यसन करू नये, शरीर तंदुरुस्त राहील, ह्या माध्यमातून हे आपण कार्यक्रम घेतलेला आहे। श्वेता संदीप बाईकर माझं नाव। हल्ली आपण पाहतो की अंमली पदार्थांचा खूप जास्त हे केला जातो, वापर केला जातो। विद्यार्थी, तरुण वर्ग याचं खूप जास्त सेवन करतात, ते आपल्या आरोग्यासाठी खूपच जास्त हानिकारक आहे, ते केलं नाही पाहिजे आपण। म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम राबवला आणि याच्याद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न केला। 17 टाक्यांचे ऑपरेशन, पीडित वृद्धाला हक्काच्या पेन्शनसाठी चढाव्या लागल्यात SBI बँकेच्या पायऱ्या। याबाबत पाहूया जनवार्ताचा विशेष वृत्तांत। ईश्वर कृष्ण कांबळे, वय वर्ष 74। सामान्यपणे पाहायला गेले तर या वयात अशक्तपणा, आजारपण आदी अनेक आजार माणसाला होत असतात, परंतु ईश्वर कांबळे हे 74 वर्षाचे असून त्यांचे काही दिवसांपूर्वीच खोब्यावरून पडल्या कारणाने 17 टाक्यांचे ऑपरेशन करण्यात आले। या ऑपरेशन नंतर कांबळे हे बेड रेस्टवर असून सुद्धा मात्र बँकेने त्यांचे पेन्शन खातेदारांनी स्वतः येऊन कलेक्ट करावे या अटीवर पेन्शन रोखून ठेवले। ईश्वर कृष्ण कांबळे असे खातेदाराचे पूर्ण नाव असून त्यांचे खाते भारतीय स्टेट बँक SBI शाखा डेक्कन जिमखाना येथे आहे। बँकेचे काही कर्मचारी पेशंटच्या घरी स्वतः येऊन कांबळे यांची स्थिती पाहून गेले। डॉक्टरांचे सर्टिफिकेट आदी दस्तावेज त्यांना दाखवण्यात आले व त्यांची संपूर्ण माहिती शाखेचे मॅनेजर मिस्टर दुसाने यांना देखील देण्यात आली, तरी सुद्धा पेशंट कांबळे यांना त्यांच्या हक्काची पेन्शन देण्यात आली नाही। शेवटी ईश्वर कांबळे यांचा मुलगा आमोद कांबळे यांच्या सहाय्याने त्यांना विकट परिस्थितीत बँकेत येऊन पेन्शन घ्यावी लागली। ईश्वर कृष्ण कांबळे, वय 74, पेन्शनर, डिफेन्स पेन्शनर आहेत। इथं ऑप्शन झाल्यानंतर मी मुलाला दवाखान्यात ह्याच्यात पाठवलं नाही, ते एक बँकेमध्ये त्याने बरेचसे काही उत्तर दिले, त्यांनी काय पेन्शन दिले नाही, त्यांनी सहानुभूती दाखवलं नाही। शेवटी मग न वेळेस मग मलाच त्याने आज उचलून घेऊन गेले ते दवाखान्यात आपल्या स्टेट बँकेमध्ये। ते स्टेट ज्ञानी असं बोललो, पण ते मला म्हणावं असं काय एवढं सहानुभूती दाखवलं नाही आणि ते एक लेडीज आहे त्यांनी सुद्धा मला नाही दाखवले। आणि नंतर मग स्वतः मी पेन्शन घेऊन मग मुलाला घेऊन भीमेतले घरात पडलो असं। माझं नाव आमोद ईश्वर कांबळे। माझ्या वडिलांचा 2 महिन्यापूर्वी घरामध्ये ते पडले पाय घसरून, तर त्यांचं त्या खोब्यावर पडले, तर खोब्याचं ऑपरेशन झालं। खोब्यामध्ये बॉल असतो, बॉल टाकला, 17 टाक्याचं ऑपरेशन झालं। तर गेल्या महिन्यामध्ये पेन्शन काढायची होती,
तर आम्ही बँकेमध्ये गेलो, मी आणि माझा मोठा भाऊ. तर बँकवाले म्हटले की त्या व्यक्तीला घेऊन या. तर तिथं आम्हाला काय दाद लागू दिली नाही. मग ठीक आहे. नंतर मग त्यांनी बँकेचा माणूस पाठवला. घरी आले, वडिलांनी स्लिप भरून दिली होती, त्याच्यावर त्यांची सही घेतली. त्या व्यक्तीने बँकेच्या माणसाने बघितलं त्यांना आणि ते बँकेत परत गेले. मग आम्ही सगळे बँकेत गेलो. त्यानंतर त्यांना पेन्शन दिली. परत दुसऱ्या महिन्यामध्ये पेन्शन 30 तारखेला पेन्शन होती त्यांची. मग परत वडिलांनी स्लिप भरून दिली की त्यांना चालता येत नाही अजिबात, कारण डॉक्टरने सांगितलं रेस्ट घ्यायला, कारण ते कसं 17% ऑपरेशन असलं, खूप मोठं ऑपरेशन झालं. त्यांना अजून चालता पण येत नाही, खूप त्रास होतो त्यांना. तर परत मी बँकेमध्ये काल गेलो. तर काल मला दाद लागून आली. उलटसुलट उत्तर सांगायला लागले की ह्याचं सर्टिफिकेट आणा, डॉक्टरचं सर्टिफिकेट आणा, त्याशिवाय तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, आम्ही काही करू शकत नाही. तर काल मॅनेजरला भेटायला गेलो तर मॅनेजर पण जागेवर नव्हते, ते कुठं बाहेर गेले होते त्यांच्या कामात. तर मग आम्ही म्हटलं तर जाऊ दे, म्हटलं आपल्याला कोणी दाद देत नाही. मग वडिलांना घरी येऊन मी सांगितलं बाबा असं असं आहे. तर वडील म्हटले ठीक आहे, मग तू मला घेऊन चल. म्हटलं तुम्हाला कसं मी घेऊन जाणार, खूप त्रास होतो तुम्हाला चालायला. नाही मला घेऊन चल म्हटलं ठीक आहे म्हटलं चालेल. मी आणि माझ्या 2 नंबर भावानी आम्ही खाली त्यांना जिना उचलून, त्यांना चालता पण येत नाही, खूप त्रास होत असताना सुद्धा आम्ही त्यांना उचलून घेऊन गेलो. रिक्षामध्ये ठेवलं, रिक्षा चालवता रिक्षामधनं उतरवलं. परत तिथून जिना चढून त्यांना गेलो, लिफ्टने वरती गेलो. तर तिथं ते दार लागू द्यायला. मग डायरेक्ट आम्ही ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गेलो. केबिनमध्ये गेल्यानंतर त्यांना सांगितलं अशी हकीकत. त्यांनी फक्त मान हलवली आणि त्यांची सही वगैरे घेतली, थोडंसं लिहून दिलं. तर ते म्हटले जावा तिथं पैसे हे करून घ्या. ते बरं म्हटलं ठीक आहे. नंतर आम्ही गेलो, वडिलांना तसंच काउंटरवर नेलं. तिथं टोकन घेतलं. त्यांनी मग पेन्शन वगैरे दिली. त्यांची तिथं ते ओळखीचे होते. ते म्हटले आम्हाला सांगायचं, पण म्हटलं आता ते तिथं आम्हाला दादच लागू देणार, तुम्हाला सांगून तर काय करणार. नंतर आम्ही गेल्यानंतर तिथं वडिलांना नेल्यानंतर पेशंटला बघितल्यानंतर त्यांनी पेन्शन दिली. मग तसंच वडिलांना खाली आणणं, खूप त्यांना त्रास होतो, अजून त्यांना चालता येत. माझं काय मत होतं की बाबा, माझं म्हणणं असं आहे की दुसऱ्या व्यक्तीला पण असा त्रास नाही झाला पाहिजे किंवा ह्यांना परत असा त्रास झाला नाही पाहिजे. आता हे चालतील कधी हे आम्ही सांगू शकत नाही ना. आता त्यांचे शरीर त्यांना साथ दिलं तर ते चालतील व्यवस्थित. मग प्रत्येकाला हा त्रास झाला नाही पाहिजे. नेक्स्ट टाइम जाईल तेव्हा ते बँकेने आम्हाला स्वतःहून म्हटलं पाहिजे की घेऊन जावं तुम्ही तुमची पेन्शनसाठी अडवणूक केली नाही पाहिजे. कारण मी पण 2 महिने झालं घरामध्ये बसून आहे, कारण वडिलांना हालता येत नाही, त्यामुळे मी पण कामधंदा करू शकत नाही. मोबाईल चोरीच्या टोळीत डिप्लोमा धारकाचा समावेश. रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील 3घांना पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यातील 1 जण डिप्लोमा धारक आहे, तर अन्य 2 सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या ताब्यातून 10 मोबाईल आणि रोकड या सुमारे 75,000चा ऐवज जप्त करण्यात आला. लखन श्रीकांत कनुजिया वय 19 राहणार मदापूर जिल्हा अकोला, ऋषिकेश विजय रणवरे वय 19 राहणार दहिगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आणि विकी सतीश ठोकळ वय वर्ष 20 राहणार भाटनगर पिंपरी अशा स्थायिकांची नावे आहेत. याबाबत पुणे लोहमार्गाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रभाकर बुधवंत यांनी शुक्रवारी माहिती दिली. रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी होत असल्यामुळे अतिरिक्त अधीक्षक तुषार पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अनिल दबडे, सहाय्यक निरीक्षक मंगेश जगताप आणि कर्मचाऱ्यांचे पथक रेल्वे स्थानकावर येथील जुन्या पुलावर गुन्हेगारांवर लक्ष ठेवून होते. पोलिसांनी 3 संशयांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी 3 मोबाईल चोरल्याचे असे सांगितले. 24 तारखेला आमच्याकडले LCBचे API जगताप हे नेहमीप्रमाणे ओव्हरब्रिज चेक करत होते. त्यानंतर जुन्या ब्रिजकडे तिकडे जात होते. तर त्यांना 3 संशयित इसम तिथे दिसले ओव्हरब्रिजवर जुन्या. त्यांना हटकलं आणि मग ताब्यामध्ये घेतलं आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता 3घांकडे म्हणजे एक विकी ठोकळ आहे जो की पुण्याचा राहणार आहे आणि दुसरा एक कनोजिया आहे तो अकोल्याचा राहणार आहे आणि रणवरे हा साताऱ्याचा राहणार आहे. अशा 3घांची नावं त्यांनी पत्ते आणि नाव सांगितलं आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आणि ह्यांना ताब्यात घेतल्यानंतर मग त्यांनी बघितलं की हे कोण आहेत काय आहेत. तर त्या ठोकळवर 3 गुन्हे दाखल आहेत पुणे शहरामध्ये. कनोजियावर 1 गुन्हा दाखल आहे. मात्र हा रणवरे जो आहे या रणवरेवर कुठलाही गुन्हा दाखल नाही. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अगोदर 4-5 मोबाईल मिळाले आणि नंतर त्यांना ताब्यात घेऊन अटक केल्यानंतर त्यांच्याकडनं जवळपास 10 मोबाईल्स वेगवेगळ्या कंपनीचे ज्याच्यामध्ये लिनोवो आहे, त्यानंतर मॅक्रोमॅक्स आहेत,
त्यानंतर सॅमसंग आहे, ओप्पो आहेत, असे आणि हा एक टॅब आणि 1170 रुपये अशी रोख त्यांच्याकडे मिळालेली आहे. तिघांनाही अटक केलेली आहे. तर PC मिळाली होती, एक आता MC मध्ये गेलेला आहे आणि त्यांच्याकडून आणखी गुन्हे निघू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे एकत्र गुन्हे करायचे. इकडे कासारवाडी जे आहे त्या कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या तिथे एकत्र यायचं आणि मग त्या लोकल स्टेशनमध्ये घाईच्या गर्दीचा फायदा घेऊन त्या अशा प्रकारे चोऱ्या करायच्या. 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत पुणे जिल्ह्यात दिनांक 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत एकूण 22,10,000 वृक्ष इतके लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ग्लोबल वॉर्मिंग व हवामानातील बदल याबाबत जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विचारमंथन सुरू आहे. याची तीव्रता व परिणामकारकता कमी करण्याचा भाग म्हणून शासनाने विविध विभाग व जनतेच्या सहभागातून सन 2016 मधील पावसाळ्यातील एकाच दिवशी 2.81 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. त्याच धर्तीवर सन 2017 ते सन 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवड करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून प्रथम टप्प्यात सन 2017 पावसाळ्यात राज्यात 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. 4 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यात दिनांक 1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत एकूण 22.10 लक्ष इतके वृक्ष लागवडीचे करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग, अशासकीय विभाग, निमशासकीय मंडळे, स्वयंसेवी संस्था व सामान्य नागरिक यांना वृक्ष लागवडीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून त्यानुसार वन विभागाचे वेबसाईटवर दिनांक 25/2/2017 पर्यंत 3,580 ठिकाणी एकूण 23.89 लक्ष खड्डे नोंदणी झाले आहेत. आपण वन उद्यान संकल्प केलेला आहे त्या ठिकाणी करण्याचा. एक जी जागा आहे ही कोथरूडला ARIच्या पाठीमागच्या बाजूनी भातोबा नगरच्या त्या बाजूला निघते. असा संपूर्ण पट्टा जो आहे साधारणपणे 100 हेक्टर एवढी ही जागा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे निधीची जास्त तरतूद लागणार आहे. ही प्रोसिजर आमची चालू आहे. 10 कोटी एवढा निधी साधारणपणे याच्यासाठी आवश्यक आहे आणि या कामाला आता सुरुवात झालेली आहे. वनमंत्र्यांनी जसं जाहीर केलं आहे की 4 कोटी वृक्ष आपण महाराष्ट्रभर लावणार आहोत, त्याचाच एक भाग म्हणून पुणे शहरात पुणे जिल्ह्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम 1 ते 7 जुलैच्या दरम्यान होणार आहे. 3 तारखेला या माननीय वनमंत्र्यांच्या हस्ते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते कर्वेनगरच्या या ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याचा सुरुवात होईल. त्याचप्रमाणे आपण 2 विषय करले आहोत की बांबुर्डामध्ये सर्वे क्रमांक 96ला आपण वन उद्यान करणार आहोत. ते वन उद्यानचे प्लॅन करायचं आहे, त्याचा नका आराखडा तयार करायचा. तो आराखडा विद्यार्थ्यांनी आर्किटेक्ट कॉलेजच्या, इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी करावा अशी आपण स्पर्धा ठेवलेली आहे. आपल्या माध्यमातून मी या सगळ्यांना विनंती केली की त्यांच्या ग्रुपने या स्पर्धेत भाग घ्यावा. जे पहिले 3 जणं येतील त्यांच्याकरता आपण त्यांना बक्षीस देणार. दोघांना जे दोघं आहेत त्या दोघांना आपण त्यांच्या प्रोत्साहनार्थ बक्षिसांना असे एकंदर 5 बक्षीस देणार आहोत. आपल्याला माहिती आहे की इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांनी आपल्या सॅटेलाईट तयार केला आणि तो सॅटेलाईट हा जगातला पहिला विद्यार्थ्यांनी तयार केलेला सॅटेलाईट आहे आणि त्या सॅटेलाईटचं स्मारक व्हावं म्हणून त्या सॅटेलाईटचं स्मारक व्हावं याकरता आपण या वन उद्यानाचं एक कल्पना त्या ठिकाणी आलेली आहे आणि ते वन उद्यान आपण हनुमान टेकडीवर हे स्मारक तयार करतो आणि ते स्मारकाचं डिझाईन इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थीच करता आहे आणि ते जे स्मारक होईल ते स्मारक सगळ्याच विद्यार्थ्यांना स्फूर्तिदायी होईल. कारण विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन देणारं, खूप इनिशिएटिव्ह म्हणून काम करणार आहे आणि सगळ्यात स्वस्त आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेलं हे जगातलं पहिलं सॅटेलाईट आहे. त्यामुळे त्याची स्मृती कायम मुलांना स्फूर्ती देत राहावी त्याकरता आपण ते हनुमान टेकडीवर करतो. नाही, आता कसं आहे, आता वन खात्याचा जो विषय आहे तो वृक्षारोपणाचा. आता रस्ता रुंदीमध्ये जे काही वृक्ष येतील ते आपण कापली तरी त्याच्या तिप्पट वृक्ष आपण लावतो असतो. त्यामुळे आता डेव्हलपमेंट करताना रस्ता रुंदी करणं किंवा नवीन रस्ता करणं याकरता काही वृक्षांचं तोडावी लागतात पण त्या तिप्पट आपण वृक्ष लावतो. हा जो आपला सध्याचा उपक्रम आपण राबवतो त्यात तो म्हणजे जसं आता थोड्या वेळापूर्वीच आपण माहिती दिली की महाराष्ट्र वन विभाग आणि महाराष्ट्र शासन
यांनी यावर्षी 4 कोटी वृक्ष लागवडीचा एक संकल्प राज्यभरात घेतला आहे आणि त्याकरिता फक्त वनक्षेत्रच नाही तर वनेतर क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावरती लागवडीचा एक त्यांनी संकल्प घेतलेला आहे। उदाहरणार्थ पुण्यामध्ये जर 22 लाख जे यावर्षी आपण लागवड करणार आहोत त्यापैकी निम्म्याहून अधिक लागवड वनेतर एजन्सीज वनेतर क्षेत्रात होणार आहे। ह्याचा एक परिणाम ही सगळे लागवड ह्याच्यासाठी करण्यात येत आहे कारण आपल्या देशामध्ये आजच्या तारखेला वनाच्छादन जे 33% भौगोलिक क्षेत्राचं असायला पाहिजे त्याच्यापेक्षा बऱ्याच कमी प्रमाणात आहे कारण वनक्षेत्र मुळातच 20%हून अधिक नाही आहे आणि 20%मध्ये देखील जर लागवड करायचं म्हटलं तर एक अर्ध्याहून अधिक क्षेत्र विविध कारणांमुळे अवेलेबल होत नाही। म्हणून मोठ्या प्रमाणात खाजगी लोकांना वनेतर क्षेत्रामध्ये लागवड करण्यासाठी त्यांना एक उद्युक्त करण्याची त्यांना जागृत करण्याची त्यांना त्यांच्याकडून वृक्ष लागवड करून घेण्याची एक मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे आणि त्यालाच धरून ही मोहीम राबवण्यात येत आहे। आणि पुणे जिल्ह्यापुरतं जर मी बोलायचं म्हटलं कारण माझ्याकडे पुणे पण आहे आणि सोलापूर पण आहे तर आपण यावर्षी एकूण पुणे वन विभाग आणि सामाजिक वन विभाग मिळून 34 लाख रोपांची लागवड करणार आहेत। MIT स्कूल आणि सिव्हिल सर्व्हिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने UPSC स्पर्धा परीक्षा 2016 मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा। MIT स्कूल आणि सिव्हिल सर्व्हिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा 2016 मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 5 जुलै रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून पहिली आलेली नंदिनी KR, दुसरा आलेला अनमोल शेरसिंग बेदी आणि तिसरा आलेला गोपाल कृष्ण रोंगनांकी यासह इतर यशस्व्यांना आयोजित सत्कार सोहळा गौरविण्यात येणार आहे। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या पुण्यातील विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात लाभ घेता येणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजन 2 सत्रात केले असून पहिले सत्र दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 8:30 ते 1:30 या दरम्यान गणेश क्रीडा मंच स्वारगेट येथे तर दुपारी 4 ते 6 या दरम्यान संत ज्ञानेश्वर सभागृह MIT कॅम्पस कोथरूड येथे होणार आहे। या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून थोर समाजसेवक अण्णा हजारे हे असतील तर तेलंगणा राज्यातील रांचकोंडा येथील पोलीस आयुक्त महेश भागवत, भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त AN गोपाल स्वामी आणि माजी अधिकारी व लोकसत्तेचे अध्यक्ष डॉक्टर राजप्रकाश नारायण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे 9व्या राष्ट्रीय सत्कार सोहळा व टॉपरचे मार्गदर्शन याचा एक सत्कार सोहळा आपण गणेश कला क्रीडा मंच आणि MIT कॅम्पस येथे आयोजित केला आहे। हे सत्र 2 विभागामध्ये आहे। सकाळी 8:30 ते 1:30 या दरम्यान हे सत्र गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे। या ठिकाणी पहिले 3 टॉपर्स नंदिता KR, अनमोल बेदी व गोपालकृष्ण रोणांकी हे विद्यार्थ्यांशी संबोधन करणार आहेत। त्यासोबतच ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि 10:30 ते 1:30 या दरम्यान पहिल्या 100 क्वालिफायर जे आहेत जे आपल्याकडे या कार्यक्रमाला येणार आहेत त्या 100 UPSC क्वालिफायरचा सत्कार समारंभ प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित होणार आहे। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून थोर समाजसेवक अण्णाजी हजारे, त्यानंतर तेलंगणा येथील रायचोंडाचे कमिशनर ऑफ पोलीस महेशजी भागवत, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी चेअरमन DP अग्रवाल, माजी मुख्य निवडणूक आयुक्त AN गोपाल स्वामी व लोकसत्ताचे अध्यक्ष व माजी संधी अधिकारी जयप्रकाश नारायण हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यासोबतच MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड सर यांची विशेष उपस्थिती असणार आहे। तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ल्ड पीस सेंटर आळंदी यांचे अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथजी कराड सर असणार आहेत। हे सत्र आपण जे आयोजित करतोय त्याचा मुख्य केंद्रबिंदू हा UPSC व MPSC या परीक्षांना बसणारे परीक्षार्थी आहेत। भारतामध्ये आयोजित होणारा हा एकमेव सत्कार समारंभ आहे ज्या ठिकाणी हे एवढे 100 क्वालिफायर्स एकाच व्यासपीठावर येतात आणि मसुरीला ते ट्रेनिंग घेण्यापूर्वी ते स्वतः एकमेकाशी इंटरॅक्शन करतात। त्यामुळे महाराष्ट्रातील मुलांचं भाग्य आहे की एकाच डायसवर हे सर्व विद्यार्थी त्यांना इंटरॅक्शनसाठी ते अवेलेबल असणार आहेत, ते उपलब्ध असणार आहेत आणि त्यामुळे हा जो संदेश आहे, हा जो आयोजन आहे ज्याचं मुख्य उद्दिष्ट हे UPSC MPSCला परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना या टॉपर्सचं मार्गदर्शन मिळावं आणि महाराष्ट्रातून देखील संपूर्ण भारतामध्ये सर्वप्रथममधून UPSCचा टॉपर निर्माण व्हावा याच उद्देशासाठी, ह्या मुख्य उद्देशासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे UPSC MPSCला बसणाऱ्या परीक्षार्थींना एक मोठी पर्वणी आहे। त्याचा फायदा या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा
तसेच पत्रकार बंधूंनी या आयोजन आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जो गॅप आहे तो गॅप आपण भरून काढावा अशी मी विनंती आपला सर्वांस करतो. धन्यवाद. पुणेरी मिसळसाठी प्रसिद्ध असलेले भवानी पेठेतील वटेश्वर भवन यांची दुसरी शाखा कोथरूडमधील कर्वेनगर येथे सुरू होणार. असंख्य चोखंदळ खवय्यांच्या पसंतीत उतरलेल्या व सलग 3 पिढ्यांच्या जिभेवर तीच स्वाद ठेवून खवय्यांना तृप्त करणाऱ्या वटेश्वर भवनांची दुसरी शाखा कोथरूड येथील कर्वेनगर या भागात येत्या 5 जुलै रोजी सुरू करण्यात येणार आहे. वटेश्वर भवनाला नुकतेच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. पुण्यातील कोथरूड भागात आमची शाखा सुरू करावी अशी ग्राहकांची मागील खूप दिवसांपासून मागणी असल्याचे वटेश्वर भवनाचे करण कुदळे यांनी सांगितले. त्यावेळी तीच चव ग्राहकांना मिळावी यासाठी दुसरी शाखा सुरू करत असल्याचे कुदळे यांनी सांगितले. वटेश्वर भवन हे 1964ला स्थापित झालं होतं आणि ते माझ्या आजोबांनी चालू केलं होतं. त्याची 3rd जनरेशन आहे. माझ्यासोबत आहेत वडील माझे 2nd जनरेशन. आणि याची सुरुवात त्यांनी जी होती बाजारपेठ होती आपल्या इथं भवानीपेठ, नानापेठ, बोरीआळी आणि तिथं जे व्यापारी वर्ग होता, कष्टकरी वर्ग होता किंवा शेतकरी वर्ग यांच्यासाठी एक कमी पैशात आणि पोटभर जेवण याचा एक सोल्युशन म्हणून किंवा अल्टरनेटिव्ह म्हणून त्यांनी मिसळ हे चालू केलेलं होतं. आणि हीच त्यांची मिसळ आम्ही पुढं आता पुणेकरांना देत आहोत. आणि हे आपण नेक्स्ट ब्रांच जी आहे ती कोथरूडमध्ये चालू करत आहोत. आणि ह्याच पद्धतीने कस्टमर्सनी आम्हाला प्रतिसाद द्यावा ही आम्ही विनंती करतो. ह्याचं इनॉग्रेशन 5 तारखेला बुधवारी होणार आहे. पुन्हा एकदा एक नजर ठळक घडामोडींवर. देशात काल मध्यरात्रीपासून लागू करण्यात आलेल्या जीएसटी कायद्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत. जीएसटीमुळे कटिंग चहा महागला. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे अंमली पदार्थ विरोधी मोहीम विद्यार्थ्यांनी परिकारात्मक राक्षसाची होळी. एसबीआय बँकेची मानवतेच्या तोंडावर काळ फसवणारी सुविधा. मोबाईल चोरांच्या टोळी डिप्लोमा धारकाचा समावेश. एक जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवडींचा निर्धार. MIT स्कूल आणि सिव्हिल सर्व्हिस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमानाने UPSC स्पर्धा परीक्षा 2016 मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा. पुणेरी मिसळसाठी प्रसिद्ध असलेले भवानी पेठेतील वाटेश्वर भवन यांची दुसरी शाखा कोथरूड मधील कर्वेनगर येथे सुरू होणार. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र इथंच संपले. पाहत राहा जनवार्ता न्यूज, जगा वर्तमानात बिंदास्त.